भाजपची राष्ट्रीय नेता असताना धस माझ्यावर थेट आरोप करतात। फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धसांना समज द्यावी असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय। तर सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी मुंडेंची गुपचूप भेट गुपचूप का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे असं देखील मुंडेंनी म्हटलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची भेट गपचूप का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे। मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावर थेट आरोप करत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी त्यांना समज द्यावी। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना धस आमदार होते, त्यावेळी कराडही काम करत होता। त्यावेळी कराडविषयी एकही तक्रार धस यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे का केली नाही? अचानक मी मंत्री झाल्यावरच त्यांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? माझा आणि माझ्या पक्षाचा काहीही संबंध नसताना मलाच लक्ष का केलं? हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर हा विषय पेटता ठेवण्याचं कारण काय? 12 डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यास निघाले होते। अर्ध्या रस्त्यात असताना आमच्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुखांना फोन लावला। तुम्ही आला आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले। त्यामुळे मी मागे फिरले असं पंकजा मुंडे म्हणाल्या। तर पंकजा मुंडेंनी धसांवर हा निशाणा साधलाय। कॅमेरा घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली त्यांनी असं उत्तर राज्याला दिलं पाहिजे असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। तर मी भाजपची राष्ट्रीय नेता तरीही सुरेश धस माझ्यावर थेट आरोप करतात, त्यामुळे फडणवीस आणि बावनकुळेंनी धसांना समज द्यावी असं पंकजा मुंडे म्हणाल्या। तर मी भाजपची नेता असताना देखील धस माझ्यावर थेट आरोप करतात, पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत हे वक्तव्य केलेलं आहे। फडणवीस बावनकुळेंनी धसांना समज द्यावी असंही त्यांनी म्हटलंय। पंकजा मुंडे ज्या आहेत त्यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की या प्रकरणामध्ये SIT जी चौकशी आहे ती करण्याचं पहिलं पत्र मी दिलं आणि ज्यावेळेस मी मसाजोग येथे तुम्हाला भेटण्यासाठी यायले होते त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं की बाबा इथं जर आलात तुम्ही आणि इथं जर काही प्रकार घडला तर त्याला काहीतरी अडचण येऊ शकते असं तुमचं म्हणणं होतं त्यावेळेस। आत्तापर्यंतच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये विविध जाती धर्मातील, विविध समाजातील, विविध लोकप्रतिनिधी सर्व पक्षातील इथं आल्यानंतर इथं गावकऱ्यांकडून त्यांना जे वागणूक दिली गेली ती अशी होती की तुम्ही आमचं दुःख ऐकून घ्या, आमचं सांत्वन करा आणि आम्हाला मार्ग सांगा। परंतु 31 डिसेंबरला ज्यावेळेस आरोपी हे सरेंडर झाले आणि सरेंडर झाल्यानंतर केज न्यायालयामध्ये कमीत कमी 1000 लोक जे की केजनी कधी बघितले नसते आणि आम्ही तर कधी बघायचा संबंधच नाही ते लोक तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात आले होते। त्याच्यातलेच काही लोक ज्यावेळेस ताई इथं येणार असं समजलं तर ते काही लोक जे काही गुंड प्रवृत्तीचे होते त्यावेळेस त्यांच्या डोक्यात एवढा भ्रम होता की आपण काही करू शकतो आणि ते पूर्ण आरोपीचे समर्थक होते। त्यांनी जर या गोष्टीला कुठंतरी काहीतरी गाडीवर दगडफेक म्हणा किंवा कुठलीही गोष्ट आली तर ती माझ्या गावावर आली असती। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही येताना आमचा प्रॉब्लेम काय असेल नसेल किंवा नव्हताच प्रॉब्लेम, परंतु हा प्रॉब्लेम झाला तर त्याला जिम्मेदारी कोण घेणार आणि ती गोष्ट जर तिथं झाली असती तर हे प्रकरण आहे ते जातीय भावनेतून तिकडं वळवलं गेलं असतं। म्हणून आम्ही त्याची काळजी म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की इथं अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ती खूप गंभीर आहे। ते लोक आमच्या शिवापर्यंत म्हणजे 10 दिवस झाले तरी ते लोक कुठल्या ना कुठल्या निमित्तानं इथे येऊन बघायचे काय चाललंय, कशा प्रकारे चाललंय। मग त्याच लोकांनी जर कुठं आडवाआडवी दगडफेक झाली असती तर ती गावावर कायमचा ब्लेम राहिला असता, जातीय तेढ निर्माण झाली असती मोठ्या प्रमाणात। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की त्याच्यातलेच काही लोक आरोपीचे समर्थक जर असं केलं तर ते कुटुंबावर किंवा गावावर यायला नको, म्हणून आमचं त्यांच्याशी बोलणं